आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे आणि त्याचं मला उत्तर प्रत्येकाकडून हवं आहे, अगदी मनापासून. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला, कसं असतं ना, प्रियसी असते हक्काची स्ट्रगलिंग डेज मधली साथीदार आणि बायको ठरते कर्तव्याने का होईना सुखाचीच भागीदार. उरलाच अगदी वेळ तर तो गुलाबाचा आणि काढायचाच झाला वेळ तर तो मात्र फक्त मंगळसूत्राचा. गुलाबाचं दिसणं जास्त काळ टिकणं म्हणायला खरंच सोपं, खरंच आवडीचं. पण उंजळीभर मोगऱ्याच्या मागे सारच सुटतं, हे कसं विसरायचं. गुलाबाची कर्तव्य कधी कमी पडलीच तर मग कसलं आलंय खरं प्रेम. मोगरा सुकला तरी कर्तव्याने बांधून ठेवलेलं ते द्यावं लागलेलं हक्काचं प्रेम. खरं तर गुलाबाच्या पाकळ्या पडल्या तरी समोरच्यासाठी त्या सुंदरताच देतात, हो ना. मोगऱ्याची पाकळी तोडताना कधी कोणी पाहिलंय? समजूतदारपणा असतो प्रियसीच्या माथे, बायकोला मिळते मात्र कायम समजावण्याचीच लाडीगोडी. गृहीत धरत तिच्याशी भांडायचं, पण ही रुसली की हिला लगेच फनवायचं. वाट पाहणं कायम तीच आणि कर्तव्य करून थकली म्हणून सहानुभूती मात्र कायम हिची. तिच्या आसवांच्या वाट्याला आधीच भरलेली म्हणून मागे सरलेली ती उंजळ, पण 4 थेंबांसाठी मात्र पुढे सरसावते तिच्यासाठी तीच भरलेली उंजळ. सो कसा वाटला माझा व्हिडिओ? तुम्हाला माझा प्रश्न कळलाच असेल की मी आता काय विचारणार आहे. तर मग मला आता सांगा की काही क्षणांपुरता सुख देणारं गुलाब बनायचंय की शेवटपर्यंत दरवळणारा मोगरा बनून राहायचंय? तुमचं मत मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि तुमच्या प्रियजनांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. भेटूया पुन्हा. बाय.